गाइस आपण आज डिस्कस करतोय एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन, एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, है ना. डेफिनेशन काय याची? एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन of isolated species from gaseous state is called as what? Ionization enthalpy. गाइस है ना गाइस. आता याच्यामध्ये दोन शब्द आहेत गाइस, एक आहे आयसोलेटेड स्पेसीज आणि दुसरा आहे गॅसियस स्टेट. हे दोन प्रचंड महत्त्वाचे शब्द आहेत. पिरियोडिसिटी नावाचा जो चॅप्टर आहे त्या पिरियोडिसिटी चॅप्टरमध्ये बॅक एक्सरसाइजमध्येच एक्सप्लेनेशन आहे का आयोनायझेशन एन्थॅल्पी आयसोलेटेड आणि गॅसेस फेजच का वापरतात. कारण का गाईज, जर एखाद्या मुलांचा इकडे बघा, इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं ना सेलच्या बाहेर, राईट ना गाईज. इलेक्ट्रॉन काय काढायचं आहे? सेलच्या बाहेर काढायचं ना, बाहेर काढायचं बाय अप्लाइंग व्हॉट? हेंडगा, है ना गाईज. अप्लाइंग व्हॉट? हेंडगा, बरोबर ना. आता लक्षात घ्या, आता एखाद्या मुलाचा काही म्हणजे काहीतरी काढायचं आहे, त्या ॲटममधनं काहीतरी पार्ट काय आपल्याला बाहेर काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल एकाचा ना हात कापायचा आपल्याला, एका पोराचा काय कापायचं आपल्याला? हात कापायचा आहे. हात कापायचा असेल तर त्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? दमदाटी करून ना त्याला खून, हा त्याला खून करता मग असं दमदाटी करून काहीतरी ना त्याला काय करावं लागेल? वातावरण तापवावं लागेल ना, मग त्याचं है ना थोडंसं गॅसेस करावं लागेल. त्याला जमिनीवरती आहे ना त्याला हवेमध्ये न्यावं लागेल पहिल्यांदा सुरू. आणि त्याला असं गाठावं लागेल ना, त्याचे मित्र नसताना. लक्षात आलं का तुम्हाला? मित्र नसताना त्याला गाठावं लागेल. म्हणजे काय होईल? अट्रॅक्टिव्ह फोर्सेस काहीच नसतील ना मध्ये. लक्षात येते का? आणि कापावं लागेल. लक्षात आलं का? तसं आहे ते. म्हणजे ते आयसोलेटेड म्हणजे काय? एकट्यालाच गाठायचं. जेवढं एकट्याला करता येईल तेवढं, तसं ते एक्सप्लेनेशन आहे. क्लिअर आहे गाईज? असंच एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून मी दिलं, है ना गाईज. आता फॉर एक्झाम्पल, कॅल्शियम प्रेझेंट इन व्हॉट गाईज? +2 ऑक्सिडेशन स्टेट, है ना. कॅल्शियम प्रेझेंट इन व्हॉट? +2 ऑक्सिडेशन स्टेट. कॅल्शियममधनं 2 इलेक्ट्रॉन काढतो आणि 2 इलेक्ट्रॉन काढल्यानंतर त्याच्यावरती चार्ज +2 येणार आहे. पहिल्यांदा काय होईल? कॅल्शियम इज कन्वर्टेड इंटू द कॅल्शियम मोनोपॉझिटिव्ह. कॅल्शियम मोनोपॉझिटिव्ह प्लस व्हॉट? इलेक्ट्रॉन गाईज. कॅल्शियम इज कन्वर्टेड इंटू व्हॉट? मोनोपॉझिटिव्ह अँड कन्वर्टेड इंटू द कॅल्शियम मोनोपॉझिटिव्ह. फॉर दॅट व्हॉट अमाऊंट ऑफ एनर्जी निडेड? त्याच्यासाठी जवळपास 550 ते 600 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी लागते गाईस. किती एनर्जी लागते? 550 ते 600 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी लागते. इथं साईन कसं असेल? इथं लक्षात घ्या, इथं साईन कसं असेल? साईन असेल मायनसचं. कसं असेल साईन? मायनसचं असेल. मायनस 550 ते 600 किलो जूल पर मोल एनर्जी लागेल एक इलेक्ट्रॉन काढण्यासाठी. मायनस म्हणजेच काय? एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन इज डिनोटेड बाय व्हॉट गाईज? एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन इज डिनोटेड बाय व्हॉट? डेल्टा IONH ने डिनोट करतात एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. ही पहिली एनर्जी झाली. दिस फर्स्ट स्टेप गाईज. सेकंड स्टेपमध्ये काय असेल? कॅल्शियम मोनोपॉझिटिव्ह इज कन्वर्टेड इंटू कॅल्शियम डायपॉझिटिव्ह प्लस व्हॉट? अनदर इलेक्ट्रॉन. ह्यासाठी एनर्जी किती लागते रे बाबांनो? ह्याच्या ऑलमोस्ट दुप्पट लागते. 1100 ते 1200 किलो जूल पर मोल एवढी अंदाजे सांगतो मी तुम्हाला. -1100 ते -1200 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी लागते. लक्षात येते का? आता म्हणा की सर इथं कमी लागते, इथं ऑलमोस्ट दुप्पट लागते, असं कसं? लक्षात आलं का? असं कसं गाई? त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे, टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूट्रल स्पेसीज नीड अ लेस अमाऊंट ऑफ एनर्जी, बट टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम द चार्ज स्पेसीज नीड अ मच मोर अमाऊंट ऑफ एनर्जी गाईज. है ना. हा न्यूट्रल आहे ना, हा काय आहे? न्यूट्रल आहे, पण हा काय आहे? चार्जड आहे. लक्षात आलं का? त्यासाठी चार्ज स्पेसीजमध्ये अट्रॅक्शन जास्त प्रमाणामध्ये असतं, त्यामुळं जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागते. क्लिअर आहे गाईज? आता इथं बघा, ह्याला इथं काय म्हणलं? डेल्टा ION गाईज. IONH ह्याला म्हणायचं 1. ह्याला काय म्हणायचं? डेल्टा ION. H काय म्हणायचं? 2 म्हणायचं.
म्हणजेच ह्याला आपण काय म्हणूयात, दिस कॉल्ड एज व्हॉट गाईज, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी. फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी, दिस इज कॉल्ड एज व्हॉट, सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी. लक्षात येते का गाईज, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी ऑलवेज लेसर दॅन व्हॉट, सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी. सगळ्यात कमी कोणती असते, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी कशी असते बाबांनो, ही कमी असते दॅन व्हॉट, सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी. लक्षात येते का, त्याच्यापेक्षा जास्त कुणाची असते, थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पी गाईज. लक्षात येते का, ते ऑलमोस्ट ह्याच्यापेक्षा दुप्पट ही असते, ह्याच्यापेक्षा दुप्पट ही असतं. लक्षात आलं का, हे आयोनायझेशन एंथॅल्पी आहे. आयोनायझेशन एंथॅल्पी जनरल टॉक इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये प्रचंड पद्धतीमध्ये आपल्याला शिकायचं आहे. 15 ग्रुप एलिमेंटची आयोनायझेशन एंथॅल्पी जास्त असते 16 पेक्षा. लक्षात आलं का, ती काँग्रेस पार्टी बीजेपी है ना, ह्याचं तुम्हाला थोडं ट्रिक्स आहे, त्याची पिरियोडिसिटीचा नावाचा एक फॉर्म्युला आहे, त्यावेळेस मी एक्सप्लेन करेन. बरोबर ना, आपला एक ट्रिक्स आहे ना पिरियोडिसिटीचा. पिरियोडिसिटीची ट्रिक्स काय आपली, अख्खा टॉपिक कंप्लीट होऊन जातो. काय आहे, काँग्रेस पार्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट, बीजेपी. काँग्रेस पार्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट, बीजेपी. बरोबर ना, काँग्रेस पार्टीमध्ये कोण आहे, काँग्रेस पार्टीमध्ये मा आहे. मा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इन. ही आपली ट्रिक्स आहे गाईस, ही काय आहे, ट्रिक्स आहे. काँग्रेस पार्टीचा ट्रेंड कसा असतो रे, काँग्रेस पार्टीचा ट्रेंड असतो लेफ्ट टू राईट. कसा असेल, लेफ्ट टू राईट कमी होते, टॉप टू बॉटम कशी असते, टॉप टू बॉटम वाढते गाईस. हे आपलं काँग्रेस पार्टीचा ट्रेंड आहे. बीजेपीचा ट्रेंड कसा असेल, लेफ्ट टू राईट बीजेपी कशी होते रे बाबांनो, लेफ्ट वाढते, आणि टॉप टू बॉटम बीजेपी कशी होते, कमी होते गाईज. हा बीजेपीचा ट्रेंड आहे. आता हा फॉर्म्युला डिस्कस करत असताना लक्षात घ्या, हा फॉर्म्युला डिस्कस करत असताना तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती पाहिजे गाईज. लक्षात घ्या, इथं काय बाबांनो, एम म्हणजे काय आहे, एम म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर आहे. एम म्हणजे काय आहे, मेटॅलिक. अख्खा ह्या फॉर्म्युल्यानी ना अख्खा टॉपिक संपून जातो. अरे अख्खा इनऑर्गॅनिकला सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे मुलांना, जे मी एक्सप्लेन करत होते. ए स्टँड फॉर व्हॉट गाईज, ॲटॉमिक साईज. ए स्टँड फॉर व्हॉट, ॲटॉमिक साईज. आय स्टँड फॉर व्हॉट, आयोनायझेशन एंथॅल्पी, जे आता आपण बघतोय. ई स्टँड फॉर व्हॉट, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. अनदर ई स्टँड फॉर व्हॉट, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. N stand for what, non metallic character, non metallic. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पॉईंट क्लिअर आहे, येस नो. हा आहे तर आपलं हे बीजेपी आहे ना, लक्षात घ्या, हे थोडंसं तिथला पार्ट आहे. लक्षात येते का तुम्हाला, येस नो, क्लिअर आहे. शाला प्रोसीड टू द नेक्स्ट वन, एंथॅल्पी ऑफ सोल्युशनकडे जायचं का गाईज. एंथॅल्पी ऑफ सोल्युशनमध्ये आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. हे सगळे एंथॅल्पीज आहेत, जनरल टॉक चालू आहे, आणि हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आता नंतरची एंथॅल्पी काय आहे, एंथॅल्पी ऑफ सोल्युशन गाईज. नेक्स्ट पॉईंट आहे एंथॅल्पी ऑफ सोल्युशन गाईज. एंथॅल्पी ऑफ सोल्युशन. क्लिअर आहे गाईज. एंथॅल्पी ऑफ सोल्युशन डिस्कस करत असताना महत्त्वाची गोष्ट काय रे बाबांनो, महत्त्वाची गोष्ट आहे याची डेफिनेशन. एंथॅल्पी ऑफ सोल्युशन, द वर्ड इट सेल्फ सेज द मिनिंग. बरोबर ना, हा शब्द त्याचा काय सांगतं, मिनिंग सांगतं. बरोबर ना, काय सांगतं रे बाबांनो, एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म अ सोल्युशन. एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म अ 1 मोल ऑफ सोल्युशन म्हणूयात आपण. दॅट एनर्जी इज कॉल्ड एज व्हॉट, एंथॅल्पी ऑफ सोल्युशन. बरोबर ना. एंथॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणजेच काय, एनर्जी रिक्वायर्ड to form 1 mole of solution is called as what, enthalpy of solution. ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन काय असतात, सोल्युशनमध्ये काय असतात रे वल्लभ, तीन हे आपण असं बघितलं होतं ना वल्लभ, कसं, सोल्यूट प्लस सॉल्वंट इज इक्वल टू व्हॉट, सोल्युशन बघितलं होतं. लक्षात घ्या, इथे इंटरॅक्शन काय असते बघा गाईस. फॉर एक्झाम्पल है ना, इथं इंटरॅक्शन काय असतं ते बघा. इथे इंटरॅक्शन कोणकोणते असतात इथं, इंटरॅक्शन्स बघा है ना. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय आहे, बकेट आहे. बकेट आपल्याकडे NaCl आहे, हं म्हणा. बकेटमध्ये काय आहे, पाणी आहे. त्याला याच्यामध्ये टाकलं, काय तयार झालं, हा सोल्युशन तयार झाला गाईज. हा काय तयार झाला, हा सोल्युशन तयार झाला. पॉईंट क्लिअर आहे, येस नो, क्लिअर आहे गाईज. हा काय झाला,
सॉल्ट आहे गाईस, हा काय आहे वॉटर आहे. सॉल्ट प्लस वॉटर फॉर्मेशन ऑफ सोल्युशन, दॅट सोल्युशन इज कॉल्ड एज ब्राईन सोल्युशन. खारट पाणी म्हणजे काय आहे ब्राईन सोल्युशन. हा ब्राईन आहे, ब्राईन ब्राईन सोल्युशन म्हणायचं. काय म्हणायचं समोर त्याला ब्राईन सोल्युशन म्हणायचं म्हणजे खारट पाणी है ना शेख. काय भाई खारट पाणी बरोबर ना. आता ह्याच्यामध्ये हे टाकल्यानंतर काय होईल, काय काय इंट्रॅक्शन होतील. हा सॉल्टला पण आदळेल ना. 3 इंट्रॅक्शन्स होतात गाईस, लक्षात घ्या. याची व्हॅल्यू किती असते बघा, लक्षात घ्या गाईस. याची व्हॅल्यू डेल्टा, इट इज डिनोटेड बाय व्हॉट, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज डिनोटेड बाय व्हॉट, डेल्टा SOLH. याची व्हॅल्यू किती असते गाईस 4 किलो जूल पर मोल एवढी व्हॅल्यू असते. किती असते 4 किलो जूल पर मोल एवढी व्हॅल्यू असते. आता ही व्हॅल्यू आली कशी बाबांनो, किती असते 4 किलो जूल. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे. एंडोथर्मिक आहे ना, कारण प्लस साईन आहे इथं. साईन कोणता आहे प्लस आहे, म्हणजेच काय आहे बाबांनो एंडोथर्मिक आहे. एंडोथर्मिक लक्षात घ्या. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन ही ऑलवेज एंडोथर्मिक असते, त्यातला पार्ट नाही एक्झोथर्मिक पण असते. डिपेंड अपॉन व्हॉट काइंड ऑफ सोल्युशन वी आर ॲडिंग, कोणत्या काय टाईपचा सोल्यूट आहे, काय टाईपचा सॉल्वंट आहे, याच्यावरती ती प्रोसेस एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे. सो है ना. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाणी ॲसिड ॲड करत असाल पाण्यामध्ये, ऑब्व्हियसली ती काय असेल एक्झोथर्मिक असेल. ॲसिड आणि बेसच्या रिएक्शन्स असतील ते काय असेल एक्झोथर्मिक असेल, बरोबर ना. आता इथे इंट्रॅक्शन किती टाईपचे आहेत रे बाबांनो. इंट्रॅक्शन्समध्ये बघा इंट्रॅक्शन 3 टाईपचे आहेत. कोणकोणते. पहिला आहे सोल्यूट इंट्रॅक्शन, पॉइंट क्लिअर आहे. दुसरा इंट्रॅक्शन कोणता असेल सोल्यूट सॉल्वंट इंट्रॅक्शन. दुसरं इंट्रॅक्शन ना सॉल्वंट करतो, लक्षात घ्या. दुसरं काय घेतो सॉल्वंट इंट्रॅक्शन. तिसरं इंट्रॅक्शन कोणतं आहे सोल्यूट सॉल्व्हंट इंट्रॅक्शन. गाईज पॉइंट क्लिअर आहे, येस नो. तिसरं इंट्रॅक्शन कोणतं आहे सोल्यूट सॉल्व्हंट इंट्रॅक्शन आहे. आता लक्षात घ्या बाबांनो, आता इथं हे इंट्रॅक्शन करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एन्थॅल्पी. सोल्यूट इंट्रॅक्शनमध्ये एन्थॅल्पी किती असते बघा, त्याला त्या एन्थॅल्पीलाच काय म्हणतात बघा, त्या एन्थॅल्पी म्हणतात एन्थॅल्पी ऑफ लॅटिस एन्थॅल्पी म्हणतात. सोल्यूट इंट्रॅक्शन जे असतं ना ह्याला काय म्हणतात, ह्या इंट्रॅक्शनला काय म्हणतात लॅटिस एन्थॅल्पी म्हणतात. काय म्हणतात लॅटिस एन्थॅल्पी. काय म्हणतात त्याला लॅटिस एन्थॅल्पी. लॅटिस एन्थॅल्पी इज डिनोटेड बाय व्हॉट डेल्टा LH. लॅटिस एन्थॅल्पी म्हणजे नेमकं काय रे, लॅटिस एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक अ आयोनिक बॉन्ड, बरोबर ना. एन्थॅल्पी एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक अ आयोनिक बॉन्ड, त्याला म्हणायचं लॅटिस एन्थॅल्पी. ह्याची जी व्हॅल्यू असते ना गाईज, ह्याची व्हॅल्यू किती असते 790 किलो जूल पर मोल एवढी असते. किती असते 790 किलो जूल पर मोल एवढी असते. दुसरं जे इंट्रॅक्शन असतं ना गाईज, लक्षात घ्या, हे दुसरं इंट्रॅक्शन आहे ना गाईज, ह्याला एन्थॅल्पी ऑफ सॉल्वंट इंट्रॅक्शन आहे ना गाईज. सॉल्वंट इंट्रॅक्शनलाच म्हणतात एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन. ह्याला काय म्हणतात एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन. लक्षात येते का. एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन कसं डिनोट करतात रे, डेल्टा HYD. ही किती असते रे बाबांनो, लक्षात घ्या, हे किती असते 786 -786 असते. काय असते -786 असते गाईज, लक्षात घ्या. -786 किलो जूल पर मोल एवढी असते. पॉईंट क्लिअर आहे, क्लिअर आहे. हे व्हॅल्यू रिपोर्टेड व्हॅल्यूज आहेत है ना. आता एन्थॅल्पी ऑफ सोल्यूट प्लस सॉल्व्हंट म्हणजेच काय सोल्युशन बनते ना. ही किती असेल, ही असते 4. हे ह्यालाच का म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणायचं गाईज. एन्थॅल्पी ऑफ व्हॉट, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. लक्षात येते का किती असते 4 किलो जूल पर मोल. ह्याच्यावर तुम्हाला एक कळतं का रे, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज नथिंग बट व्हॉट लॅटिस एन्थॅल्पी प्लस हायड्रेशन एन्थॅल्पी. लक्षात येते का. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे नेमकं काय आहे, क्लिअर आहे ना गाईज. हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन गाईज, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज नथिंग बट व्हॉट
इट इज अ सम ऑफ एंथैल्पी ऑफ लॅटिस प्लस एंथैल्पी ऑफ HYD है ना गाईस, यांचं आहे. लक्षात आलं का? एंथैल्पी ऑफ सोल्युशन, बरोबर ना. याची किती व्हॅल्यू आहे रे बाबांनो? याची व्हॅल्यू आहे 790. याची मायनस ही इकडे प्लस साइन आहे, पण ह्याची व्हॅल्यू इटसेल्फ मायनस आहे ना. दॅट इज व्हॉट 786 इज इक्वल टू व्हॉट गाईज 4 किलोजूल पर मोल. दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड एज व्हॉट एंथैल्पी ऑफ सोल्युशन डेल्टा SOLH. पॉईंट क्लिअर आहे गाईज. दिस इज कॉल्ड एज अ कन्सेप्ट. ह्याला काय म्हणतात? कन्सेप्ट म्हणतात. हे कोर कळलं पाहिजे तुम्हाला, है ना. जनरली कळतं का तुम्हाला? आता म्हणा की एंथैल्पी ऑफ सी, इकडे बघा आपण आता फॉर एक्झाम्पल 4 किलोजूल सर, तर पाण्यामध्ये जर सॉल्ट टाकलं तर इझिली विरघळून जातो ना सर. त्याला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन आपण कुठे एनर्जी देतो त्याला? आपण त्याला हिट करतच नाही ना. मग ही प्रोसेस कशी काय एंडोथर्मिक आहे? अरे बाबांनो, टाकल्यानंतर थोडं स्टर करतोस ना, थोडं स्टर करावंच लागतं ना. म्हणजे आपण एनर्जी खूपच जास्त देतोय का? फक्त 4 देतोय ना. थोडीफार एनर्जी लागतेच ना मिक्स होण्यासाठी. सी, पाण्यामध्ये सॉल्ट टाकलं हे काय आहे? स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. स्पॉन्टेनियस रिॲक्शन, आता इकडे लक्षात घ्या. स्पॉन्टेनियस रिॲक्शन जनरली काय होतं? अगोदरची स्टेटमेंट काय होते सांगतो. जनरली एक्झोथर्मिक प्रोसेस आर द स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स. स्पॉन्टेनियस रिॲक्शन काय असतात? एक्झोथर्मिक प्रोसेसेस जेवढे असतात ना, ॲसिड आणि बेस एकत्र केल्यानंतर एक्झोथर्मिसिटी येते ना. ॲसिड प्लस बेसच्या रिॲक्शन कशा असतात? एक्झोथर्मिक असतात. म्हणून ते स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहेत म्हणून सांगत होते अगोदर. पण NaCl असा आहे ना, तो एंडोथर्मिक असताना पण कशी आहे? ते स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. लक्षात आलं का तुम्हाला? हे असं टाईपचं एक्सप्लेनेशन आहे. शाला प्रोसीड टू द नेक्स्ट वन. एंथैल्पी ऑफ व्हॉट? एंथैल्पी ऑफ कंबशनकडे जायचं का? एंथैल्पी ऑफ कंबशनकडे जायचं का? येस, चला. एंथैल्पी ऑफ कंबशन गाईज खूप जबरदस्त. एंथैल्पी ऑफ कंबशन इतकी वेळेस विचारलं गेलेलं आहे. तुम्हाला 4 ऑप्शन दिले तर तुम्हाला बघितल्यास तुम्हाला कळतं गाईज. लक्षात घ्या. एंथैल्पी ऑफ कंबशन कसं असतं काय नाही ते बघा. लक्षात येते का? एंथैल्पी ऑफ कंबशन, एंथैल्पी ऑफ कंबशन हे आतापर्यंत लिहून घ्या थोडंसं, आणि नंतर एंथैल्पी ऑफ कंबशन चालू करूया.